आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। नाराज नाही, कालच्या बैठकीला उपस्थित होतो। मुख्यमंत्री फडणवीसांच्या पूर्णपणे पाठीशी। नाराजीच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। अजित पवारांचा 4 दिवसांपूर्वी फोन आला होता। उशिरा फोन केला म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। आपण बसून बोलू असं ते म्हणाले। छगन भुजबळ यांची माहिती। 4 दिवसापूर्वी जे आहे अजितदादांचा सुद्धा फोन आला होता की मी फार उशिरा फोन करतोय, दिलगिरी आहे म्हणून, पण बसून बोलूया वगैरे। म्हटलं ठीक आहे ना। सरकारला बहुमताचं डिप्रेशन आलंय आणि यातून ते बाहेरच पडत नाहीत। संजय राऊतांची सरकारवर टीका। कामाख्याला जाऊन अघोरी विद्या केली की नाही यावर बोला। संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेला सवाल। छाप्यात काहीही सापडणार नाही। आयकरच्या छाप्यादरम्यान रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांचं प्रत्युत्तर। आयकर खात्यानं माहिती घेऊनच संजीव राजे निंबाळकरांवर छापा टाकला असेल। मंत्री जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। काही सापडू शकत नाही, म्हणजे इट्स अ रॉंग नंबर। डझंट रिअली डझंट मेक सेन्स। काही सापड। लाडक्या बहिणींकडे 4 चाकी आढळल्यास नाव बाद होणार। पुण्यात सोमवारपासून तपासणी। आतापर्यंत सुमारे 75,000 बहिणींच्या घरात 4 चाकी असल्याचं समोर। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत टप्प्याटप्प्यानं कपात करण्याचे सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू। लाडक्या बहिणींच्या मताचा निवडणुकीत वापर। रोहित पवारांचे ट्विट। लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद करणं ही फसवणूक। बहिणींनी रस्त्यावर उतरण्याची गरज। बच्चू कडूंचं आवाहन। सरकारनं सत्तेत येण्यासाठी अर्जांची चाचपणी न करता पैसे देऊन मतं घेतल्याचा कडूंचा आरोप। ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हतीच, सत्तेत यासाठी होती। आणि मग सत्तेत येण्यासाठी त्यांनी 1 ते 2 महिन्यात 1 करोड लाडक्या बहिणीची कुठल्याही विचार चौकशी, त्याची कोणी चाचपणी न करता पैसे जाहीर करून दिले। नाशिक पालकमंत्री पदाच्या वादामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक रखडली। निधीच्या नियोजनासह विकास कामांना फटका बसण्याची शक्यता। इतर जिल्ह्यांच्या डीपीडीसी बैठका संपन्न।